नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आमचं हे नवीन काम सुरू झालं सुकळवाडमध्ये. हे आपण उभे केले आहेत 3x3चे स्क्वेअर पाईप. साईडला आपण 8 फूट उंच केला आणि मध्ये आपण 11 फूट उंच केलेले पाईप असतात. इथे सेंटरचं पाईप 11 फुटाचं उंची असा आणि हे 4-2च्या पाईपात कैची केली. कैचीसाठी आपण खाली 2.5-1.5 पाईप वापरलो आणि तेच पाईप आपण पर्लिंगसाठी पण वापरतलो. हे आपले कैची मारून आपण इथे पूर्ण केलं आणि इथे टाकीसाठी आपण 6 पाईप उभे केले, कारण हे 14 फूट लांब ही टाकीचा वरचा छप्पर छोटा. हे आपण पर्लिंग वगैरे आता वरती ठेवले आहेत आणि मापात आपण इथे लावतलो. आता हे लावून झाले आपले 2x2.5x1.5च्या पाईपात आपण पर्लिंगसाठी वापरले आहेत आणि तेच पाईप आपण कैचीसाठी पण इथे वापरले आहेत. प्लेट वगैरे लावून आपण मधले पाईप उभे केले आहेत. तर आपलं इथे पूर्ण स्ट्रक्चर झाला. पुढे आपणाक इथे पोर्च असतात, त्या पोर्चमध्ये एक 2 फुटाचे पत्रे आपणाक इथे एक्स्ट्रा लागतले, म्हणून आपण इथे सोडलात. एक पर्लिंग आपली चलतली इथे 20 फुटी. इथे छप्पर थोडा कट होता, कारण टाकीसाठी वेगळा छप्पर करूचा लागता इथे, म्हणून इथे आपण पुढे अंतर जास्त म्हणून पाईप उभं न करता आडवी कैची मारली. इथे समोरची बाजू आपणाक ही पर्लिंग खाली सोडूची आणि एक एक्स्ट्रा सोडूची आहे 20 फुटी एक. बघा, हे आपलं आता वेल्डिंग करून पूर्ण काम झालेलं असा. हे वर्ण स्ट्रक्चर कसं दिसतं बघा. आता आपण इथे पत्रे लावतलो. टाकीचा अजून छप्पर आपला करूचा असा. खाली ती कैचे मारतलो खाली छोटे आणि डायरेक्ट वरती आता ठेवतलो आणून, कारण 6-6 फुटी पत्रे आपले चलतले दोन्ही बाजू टाकीवरती. 12 फुटी पत्र आणून आपण कापतो इथे आणि दोन्ही बाजूक आपण हे लावतलो. स्ट्रक्चर पूर्ण झाला इथे. हे बघा, वरचा पण आपला पुरा झाला. इथे आपण चढवले, पन्हाळ वगैरे लावून झाले की आपण पत्रे चढवतलो आता. आणि ही खालची एक लाईन आपण लावून घेतलो, म्हणजे आपण किती उभ्या राहावं माहिती वरचा स्ट्रक्चर बनवताना टाकीचा. आता इथे उभ्या राहताना प्रॉब्लेम येता. बघा, वरचे पत्रे आपण एक लाईन लावली 10 फुटी पत्र्याची वरची लाईन, आणि खालची लाईन आपली 12 फुटी पत्र्याची असा इथे दोन्ही बाजू. आणि टाकीचा वरचा जो छप्पर आपली शेड मारलेली असा, आपण त्याच्यात आपण 6-6 फुटी पत्र्याची लाईन चलवतलो. हे बघा, ही वरची 10 फुटी पत्र्याची लाईन, खालची आपली 12 फुटी पत्र्याची लाईन चलतली आणि पुढे आपण 2 फूट पत्रे एक्स्ट्रा एक लाईन चलवतलो, 20 फूट करतलो पुढच्या पोर्चसाठी. बघा, आपण इथे आता टाकीचे वरच्या छपराचे सगळे आपण पत्रे वगैरे लावून झालेले असतात. आपण ढापे लावचं काम करतो. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ जर तुमका आवडलो तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा ह्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात. म्हणजे मी तुमका आता एक दुसरं व्हिडिओ अपलोड करतो आहे. सगळे पत्रे वगैरे लावून झाले आणि टचअप करून झाला कलर वगैरे की मी एक व्हिडिओ अपलोड करीन. भेटूया पुन्हा एकदा या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात.